देवादत्ता आपलं जीवन व्यतीत करत असताना, कुटुंबामध्ये जगामध्ये वागत असताना फार साधं भोळ उद्या वाले होते असं जमणार. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रपंचिक वृत्तीचे, शरीराला सुशोभित करणारे, वस्त्र अलंकाराच्या आळी गेलेले, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे विषय सुखाला लुब्धलेले जीव असू शकतात. सांगाले तर नामधारकानं, परमार्थी माणसानं या लोकांसोबत सावध वागलं पाहिजे. सावध म्हणजे स्पष्ट शब्द वापरला, धूर्तपणाने वागलं पाहिजे. कशी वागाले, त्याला काय अपेक्षा आहे, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादी लागल्या तर तुम्ही तर जातालच, तुमचं आयुष्य तर जाईलच. अशा पिढ्या जरी गेल्या तर अशा लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार. आणि अशा लोकांचा लाड पुरविण्याचा प्रयत्न केला तर त्या लाड पुरविणाऱ्याला अबदती भोगावं लागते, बर्बादी होऊन जाते आयुष्याची. मग आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून आपण पहिल्यांदा धूर्तपणाचा पाया रचला पाहिजे. विषयाच्या सुखाच्या नादी असलेले, शरीराला नटविणारे, वस्त्र अलंकाराचा वापर करणारे अशा वृत्तीचे लोक असतील तर त्याला काय करायचं? आपण कोण माणसं आहात?
पण तेच बोलायला बैठकीत बसलं तेव्हा तेच बोलले, आपण कोण माणसं आहात, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं जीवन जगलं पाहिजे त्याचा बोध करायचा. आणि तशा बाजूने जाणाऱ्या लोकांना परमार्थाकडे प्रवृत्त करायचं. त्याला परमार्थाची पाळी आणि धडे शिकवायचे आणि त्याला उच्च विचार आणि साधी राहणीमान या बोधावर आणायचं. विचार असले पाहिजे हायटेक उच्च, तुमचं वागणं बघणं बोलणं की समोरच्यावर परिणाम व्हावा आणि राहणं साधं. बरं काय राहण्यामध्ये भलता उच्चपणा झाला की आबा बाबा बाबा माणसं म्हणतात आणि मुखातले दोन शब्द ऐकले की काय नव्हते म्हणतात, आपल्याला वाटतं तसं वगैरे म्हणतात. तुला म्हणणार का खाना म्हणतात. म्हणून काय करायचं, राहण्याला खतपाणी घालायचं नाही, विचाराला खतपाणी घालायचं. अशा प्रकारचं ते कोणाला सांगाले. आणि एक लक्षात ठेवा, सिद्ध पुरुष या विचारावर परिपूर्ण या बोधावर आलेले सिद्ध पुरुष कोणाला सांगाले, आपल्या नामधारकाला सांगाले. आता आपण सगळेजण नामधारक आहोत, तर ते पोथी काय सांगाले त्या एका एका पोथीतला एका एका अध्यायातला एक एक विचार आपण आपल्या लक्षामध्ये घेतला पाहिजे आणि ते आपल्या वापरामध्ये आणला पाहिजे. विचारात अंतर पडता सावध वर्तन करिता सर्वस्वी ते नागवी कांता नेऊन घाली खड्ड्यात. विचारामध्ये जर अंतर पडला, असावध जर वर्तन केलं आणि अशा प्रकारचे जर माणसं आपल्या कुटुंबामध्ये असतील त्याच्या सोबत जर आपण व्हावल्या समजा, तर कुटुंब बी आपण बी परिवारात सहित आपण खड्ड्यात गेल्यापासून पहिल्यांदा आपण सुधारायचं, आपल्यासोबत आपलं कुटुंब सुधारायचं आणि मग आपल्या कुटुंबासोबत आपल्यासोबत असणारा सगळा परिवार सुधारायचा. त्याला सिद्धांताच्या बोधावर आणायचं. चौऱ्यांशी फुट चौरसा तितकाच खोल परियस ऐसा तो खड्डा पैस ढोलकी पै. आता खड्डा म्हणलंय, खड्डा खड्डा होय कशाचा, 84 लाख योनीचा खड्डा. खोल किती आहे, 84 फूट. लांब किती आहे, 84 फूट. आणि रुंद किती आहे, 84 फूट. आता त्या खड्ड्यामध्ये पडल्यावर 84 लाख जीव योनीची यातना भोगल्याशिवाय त्या खड्ड्याच्या वर येता येणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवू सगळेजण आपण, आज तारखेला आता या जन्मामध्ये आपण 84 लाख योनीच्या खड्ड्यातून बाहेर निघण्याच्या एका विशाल गुणवान मनुष्य देहामध्ये आहोत. आता आपल्याला त्या 84 फूट खड्ड्याच्या बाहेर निघण्याची प्रक्रिया करता येते. निघून जाता येते बाजूला. खड्डा डाव्या हाताला सोडायचा आणि आपण बायपास उजव्या हाताला बाजूला निघून जाता येते. आता या जन्मामध्ये जर आपण खड्डा चुकीला गेल्या, खड्डा चुकीचा आला नाही, सरळ जाऊन खड्ड्यात पडतो. खड्ड्यात पडल्या म्हणजे आता 84 लाख जन्माची जोड जाईल. आता एवढी मोठी या जीवाच्या पाठीमागे लागलेली परंपरा, आपदा, हे जाळी जर चुकवायची असेल आता इथं सावध वागलं पाहिजे, धूर्तपणाने वागलं पाहिजे. इथं ढालं ढिलं साधं भोळं झालं असेल,
गेला असं असं म्हणायला जमणार. बरोबर बेरीज जेव्हा असं वाटत असेल तर हातचा कुठे चालायचं बघावं लागतं. हातचा सोडून गेला की फारले जाते पण हातचा कुठं चालायचं ते बघावं लागते. आणि इथं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये हातचा जाऊ द्यायला जमणार तेव्हा बेरीज बरोबर येते. आणि बेरीज जर बरोबर येण्या गेली, हातचा जर गेला तर कोण्या दिवशी वजाबाकी होऊन जाते. वजाबाकी झाली की विषय संपला, सगळं संपलं. म्हणून इथं सावध वागलं पाहिजे. धर्माचा द्वितीय चरण क्षणोक्षणी विचार करून वरील सर्व विषयावर लक्ष देऊन आचरण असे करावे नामधारका. आता तुम्हाला धर्माचा द्वितीय म्हणजे दुसरा चरण सांगितलं, विचाराचा पाय धर्माचा सांगितला. तो वरील प्रकरण आतापर्यंत जे सांगितले, वरील म्हणजे आतापर्यंत सांगितलेले, खालील म्हणजे आता सांगणारे, सदरील म्हणजे भाग सांगितलेले पुढे सांगायचे. बरं काय? आता वरील प्रकरण जे तुम्हाला एवढं सांगितले, हे प्रकरण तुम्ही सगळ्यामध्ये लक्षात ठेवणे आणि विचाराची वर्तणूक करणे, विचाराचा पाय आपला परिपक्व ठेवणे आणि त्या पायाला विचारानं वागताना कसल्याही प्रकारची उणीव न पडू देणे. असे धर्माचे सत्य आणि विचार आतापर्यंत आपल्याला मोक्ष सिद्धांत ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 2 पाय आतापर्यंत आपल्याला विचारामध्ये घेता आले. आता ते 2 पाय आतापर्यंत आपल्याला काय सांगितले ते पक्का आपण लक्षामध्ये घेऊन त्याचं आचरण आपल्याला करायचं. धर्माचा द्वितीय चरण संकलित केले निरूपण विस्तार करिता व्याख्यान ग्रंथ वाढेल अपार. धर्माचा दुसरा चरण, द्वितीय चरण म्हणजे दुसरं चरण संकलित म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये थोडक्यामध्ये सांगितलं. आता याचा फार विस्तार करायला गेलं याच विषयाची मोठी ग्रंथाची वाटी होईल. पुढे तुम्हाला खूप काय सांगायचं आहे. त्याच्यामुळं संकलित म्हणजे सोप्या शब्दामध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला धर्माचा आतापर्यंत दुसरा पाय सांगितला. धर्माचा तृतीय चरण निश्चय बोलिजे तयाला त्याचा पुतकार सांगतो निवडून वचनासी सावध होई. आता धर्माचा तिसरा पाय आपल्याला सांगायचे. तृतीय चरण म्हणजे निश्चय. निश्चय कशाला म्हणायचा? सोपं करून सांगतो तुम्हाला. आपल्यापासून सुरुवात करा. प्रतिवर्षानं आपल्याला या मंदिरामध्ये विहीगावच्या अनुसया माता मंदिरामध्ये आपला सप्ताह, त्याची तारीख तिथी वार ठरलेली आहे. हा सप्ताह पडू द्यायचा नाही. हा सप्ताह वाढल की नाही ते देवाच्या मनावर आहे, पण पडू द्यायचा नाही हा आपला निश्चय आहे. आणि आपण जर निश्चयामध्ये कमी पडलं तर कदाचित सत्ता कमी अधिक होऊ शकतो. आता येणाऱ्या जून महिन्यामध्ये पाऊस पडते की नाही? पण आता पेरणी करायचीच आहे आपला असा निश्चय आहे की नाही? कोणताही शेतकरी बघायला पुढच्या वर्षी म्हणते का आमदार भाऊ जा बघायला पुढच्या वर्षी असं गुजर म्हणते का शेतकरी? म्हणलं तर काय खाईल नाही. पुढच्या वर्षी बघायला म्हणून जर वावर पडी ठेवला, लोक काय म्हणतात आपलं घरचं पाडून ठेवलं आहे. लोक देतील काय आपल्याला? बघा हो काय पाठीमागे सरी बनाव सोन्यासारखी जायला लेकर मला खायची
पडी ठेवली म्हणतील ती लोक, म्हणतील का? हा, मग इथं सत्ता व्हायला गेलं तर लोक काय म्हणतील? ही आपली जायदाद होय. बापूजी पाटील म्हणले, माझ्या वडिलाची मिराशी येई बाळगुरु बापूजीशी. आमच्या वाडवडिलाची मिराशी होय म्हणजे संप्रदाय म्हणजे बापूजी महाराज, आणि ते बाळगिरी महाराजानं आमच्या हवाली केले म्हणजे ते आम्हाला सोडता येते का? पण आपल्याला बंद ठेवता येत का? बंद ठेवायचा नाही आधी असा आपल्या डोक्यामध्ये निश्चय असला पाहिजे. आणि ते परिपूर्णतेनं हाडाचे काळ करणं होऊ द्या. वाटत ते किंमत मोजणं लागू द्या, पण ती परंपरा नेटानं चाललीच पाहिजे. असा जेव्हा आपला निर्धार होतो त्याचं नाव आहे निश्चय. निश्चय आपण संसारात करतो. मुलाची फीस भरताना आपण बारा भानगडी करता, आपण फीस भरताच. लग्नाचं काम करताना कोणाची अनामत घेता, उसने घेता, वाटत ते करता, पण तिथं तेवढा खर्च करता म्हणजे करताच. करता की नाही? तिथं लाज वाटते की नाही? कमी पडलं तर इथं कमी पडलं तर लाज वाटते की नाही? वाटाव की नाही? लाज वाटू लागली, हे बंद होऊ द्यायचं नाही असं ठरलं, त्याचं नाव आहे निश्चय. देवाच्या नाव परमार्थ म्हणलं की देवाच्या नाव, आणि संसार म्हणलं की आपल्या नाव. तुम्हाला वहीच सांगतो मी, निजामपूर मुलामध्ये वही आहे. भाऊजी, प्रपंच परचुनी करते, परमार्थी आंधळे होती, म्हणून गप्भाव करते माझी मूर्ती महाकल्पा पडेल. साध्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या झाल्या की खुडून खाऊन बघतात. टमाटे घ्यायचं झालं चार दुकानं बघतात. संप्रदायाचं काम कसं आहे बघा. संप्रदायाच्या कामामध्ये इथं सांगितलंय, प्रपंच प्रारब्धावर टाकावं आणि परमार्थ नेटानं करावं. प्रपंच अनेक जन्मात केले आपण. 84च्या खड्ड्यात पडल्या तर पुन्हा 84 लाख मला प्रपंच करता येतील. पण एक माझं वाक्य आहे का, परमार्थ फक्त माणसाच्या जन्मातच करता येते. एकाच जन्मात परमार्थ करता येते 84 लाख जन्मापैकी. आणि हे जन्म जर प्रपंचातच गेला तर कधी परमार्थ करा. म्हणून संत लोक सांगितले, धंदा कराव प्रपंचाचा आणि नफा काढाव परमार्थाचा. या प्रपंचामध्ये परमेश्वर करीत आला पाहिजे, आणि ते करण्याचा निश्चय झाला पाहिजे आपला. निश्चय म्हणजे प्राण त्यागायची वेळ आता चालते, परंतु मी माझ्या ध्येयापासून बाजूला जाणार नाही. मी माझं ध्येय बदलणार नाही. आणि जेव्हा तुम्ही असा निर्णय घेता तेव्हा सद्गुरूला कृपाद्र होते. म्हणते, जेव्हा शिष्य होतो श्रद्धाळू तेव्हा श्रीगुरु होतात कृपाळू, आणि करती परमित्रेचा सुकाळू भक्तभूमी केवली. तुमची एवढी श्रद्धा ठेवा, तुमचा एवढा निश्चय ठेवा, श्रीगुरूला आपोआप कृपा येते. श्रीगुरूच्या मनामध्ये कृपा आली, तुम्हीच एका दिवशी परत नाही होऊन जाता. करता करता काही पाहिजे, आणि सगळंच एका ठिकाणी नाही. कळत कळत कळते, वळत वळत वळते, मिळत मिळत मिळते, जुळत जुळत जुळते. आता आपण असंच म्हणत राहायचं, कळत कळत कळते. किती दिवस आता हे त्या कालावधी घ्यायचं. या मनुष्य देहासी दुराचार व्याभिचार घडला भ्रमेसी, पश्चाताप निश्चय भेटता गुरुसी, तो पावे साधुत्व. चुकून नजर चुकीनं मनुष्य जन्माला येऊन दुर्वासना, दुर्बुद्धी, दुर्विचार, दुष्ट विचार
दुष्ट वासना, नको नको मना जाऊ आडराना, घरी गुरु चरणारे, गुरुवीर अधोगती चुकणारे. 360 व्रत उपवास जरी तू केलासी, आऊट कोटी तीर्थावळी फिरून आलासी, मनमळ जाईना चित्तशुद्ध होईना, घरी गुरु चरणारे, गुरुवीर अधोगती चुकणारे. बापूजी महाराज बोलले. काही दुराचार घालला, नको तिथं गेला, नको त्याच्या सोबत बसला, नको ते मुखानं वाक्य उच्चारला, दुराचार होय. याला दुराचार म्हणा. दुर्गुण लागले, वासना बंद झाली, आणि एखादीशी शास्त्रापाशी येऊन बसला आणि शास्त्र ऐकून मनामध्ये पश्चाताप झाला, दग्ध झाला पश्चातापाने. काय शास्त्र सांगणार, कधी ऐकायला नाही, आजपर्यंत कधी जाऊ लागली नाही, काय माझं दुर्भाग्य असतं. हे जर मी 10 वर्षाखाली ऐकून असतो तर या 10 वर्षामध्ये जे काही आपला प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये जे काही आपल्याला उचित काम करण्याच्या ऐवजी अनुचित काम माझ्या हाताला झाले, असं जर दुःख वाटलं, अनुताप झाला, पश्चाताप झाला, तर पश्चातापानं डोळ्यात पाणी जर आलं तर झालेल्या चुका दग्ध होतात. त्याने मी काय चुकून केला काय, केला ते बरोबरच केला असं जर म्हणला तर त्या पश्चातापाचा परिणाम, त्या पापाचा परिणाम 184 मध्ये भोगावा लागतो. केलेल्या कर्माचा परिणाम भोगण्याकरता 84 लाख योनीची योजना केलेली आहे. पण एखाद्या साधकाला जर उपरती झाली, उपरम झालं, काय असलं तरी मोक्ष सिद्धांत पदीने 10 वर्षाखाली जर ऐकलो असतो, त्या फलाच्या जागी 20 वर्षापासून, 30 वर्षापासून, 40 वर्षापासून हे पदी तेव्हा जर माझी भेट झाली असती तर हे एवढा परिणाम मला झाला नसता. असं म्हणून जर पश्चातापाने जर दग्ध झाला तर ते पश्चाताप म्हणजे अग्नीची आगती होईल. आपल्या मनाला पश्चाताप म्हणजे त्या अग्नीच्या आगतीमध्ये जर कचरा टाकला तर जळून जाते की नाही, तसा पश्चातापानं पापाची उतराई करता येते. पण डुप्लिकेट पश्चाताप करायचं ना, ऐकून नागराव पाटील मूर्ती चांगले म्हणून ऐकायचं आणि घरी जाऊन पश्चाताप करीत बसायचं, त्याला पश्चाताप म्हणणार. आपल्या चुका आपल्या लक्षात आल्या पाहिजे, परिणाम डोसक्यावर झाला पाहिजे, आणि यापुढे मी असा पश्चाताप करायची वेळ येऊ देणार नाही इतका निश्चय झाला पाहिजे. आणि एवढा निश्चय झाल्यावर भगवंता झालेला जो चुका आता ते नजर चुकीने माझ्या झाल्या, काही कर म्हणून एकदा मला या पश्चाताप, या दुःखातून मुक्त कर म्हणून याचना केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. बरं का, त्या भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन नाक घासलं पाहिजे. उतराई होण्याकरता एवढी एक संधी ठेवली. निश्चय धैला देवल्ले ऋषी देव आणला सयांदिशी, निद्रा मांडले अंत काशी, ऐसे निश्चयाचे फळदान. आता निश्चय, देवल्ले ऋषी काय दत्तात्रय प्रभूचा भक्त नव्हता, देवल्ले ऋषी महादेवाचा भक्त होता, लिंगाची पूजा करत होता. पण त्याच्या मनामधला भाव असा होता की मला निर्गुण रूप बघायचा. त्या महादेवाची भक्ती करू लागला, पण त्या तपाची शक्ती एवढी वाढली, 10 एवढा वाढला, त्या देवल्ले ऋषीच्या आस्थाच्या भोवतात 12 योजन बसून काढण्याला जाता येणार गेलं. एवढा अग्नीचा भडका उडू लागला. स्वतः महादेव जाण्याचा प्रयत्न केला, महादेवाला सुद्धा जाता येत नाही. आणि लिंग चढू लागलं. त्याचं मूळ कारण जर म्हणलं तर त्याला काशीमध्ये
तपाला बसला होता. काशीमध्ये त्याचा अवमान झाला, त्याचा तपोभंग झाला. तपोभंग झाल्यावर त्याचा सह्याद्रीला आला. सह्याद्रीला येऊन तपश्चर्या मानली. कोण उभी ते बघू. सह्याद्री म्हणजे महाभयानक अरण्य डोंगर. त्या डोंगरामध्ये एका पहाडामध्ये बसून मानली तपश्चर्या. चढू लागला ते. इंद्रदेवाला भीती उत्पन्न झाली. आता सगळे काळ्या डोळीची माणसं, कर्मभूमीतले माणसं या लिंगाचा आधार घेऊन स्वर्गाला येतील. त्या इंद्रदेवानं ब्रह्मदेव, विष्णू, महादेव याच्याकडे घराणं मांडलं. आणि आता ह्या लिंगाचा परिहार कोण करेल? तेव्हा नारद मुनीने द्यायला बातमी सांगितली की बद्रिकाश्रमामध्ये अत्रि मुनीच्या पर्णकुटीमध्ये अनुसया माईच्या हातावर अवतार आलाय, पूर्ण अवतार आलाय, दत्तात्रय प्रभूचा अवतार आलाय. आणि ते दत्तात्रय प्रभूचा अवतार जर तुम्ही इथं आणता तर या लिंगाला ते पाताळामध्ये घालू शकतात. आणि याचा जे काही या लिंगाचा जे काही धाक वाढलेला आहे ते धाक शमून जाते. देवलीय ऋषीला ते थांबू शकतात. नारद मुनी, इंद्रदेव, ब्रह्मविष्णू, महादेव असे 5 लोक अनुसया माईकडे गेले आणि अनुसया माईला मागणी घातली की मालकाला तुम्ही सह्याद्रीला पाठवा. अनुसया माईची परवानगी घेऊन देवाला सह्याद्रीला आणलं त्या लोकांनी. ते देव बाजूला राहिले. दत्तात्रय महाराज बाळ वेशामध्ये, कुमार वयामध्ये जाऊन त्या लिंगापाशी बसले. कोणालाच जाता येत नव्हतं. आता हे शांतीचं स्वरूप होतं. 5 तत्व याच्या पायापाशी लीन होत होते. ते आता कथा सांगायची तर कथा वाढत जाते. त्या स्वरूपाच्या पुढे कशाची अग्नी, कशाचा वारा, कशाची हवा, कशाची पृथ्वी, कशाचा आकाश आले. गुणातीत पुरुष, नामातीत पुरुष, रूपातीत पुरुष जाऊन बसले तिथं. आणि मग तेवढ्यामध्ये देवली ऋषी आले. देवली ऋषीला आश्चर्य वाटलं. लिंगाजवळ बाळ वेशामध्ये ते कोण बसले. तरी देवली ऋषीला अभिमान होता. देवली ऋषीनं मर्जीमध्ये बोललं नाही देवाला. हा देश बघू लागेल. हा मी गाव दाखवती चालू आहे. हा तुमचा त्या कुमारवयाकडे बघून ते देवालय ऋषी देवाला म्हणाले की तू कोण. बघा, माझ्या आसनावर येऊन बसणारा तू कोण. भगवंताला उत्तर दिले की मी नाव नाही, रूप नाही, रेखा नाही, अंत नाही, पाठ नाही, देश नाही, विदेश नाही. आता इथं तत्वज्ञानाच्या गोष्टी बस बोलतो. काय उद्देश आहे तुझा इथं बसण्याचा? दत्तात्रय महाराज म्हणले की लिंगाची पूजा करावं म्हणतो. इच्छा आहे. देवली ऋषीला एवढा गर्व होता. 12 चोक 48 कोस घेतलं ते लिंग. 4 कोसाचा एक योजन म्हणजे 12 योजन घेतो. 12 चोक 48 कोस घेतलं ते लिंग. आणि लेकरू तो बुडाला बसले, झाडाच्या बुडाला बसले. कशी पूजा करील काही माहितीच नव्हती ना. करतोस तर पूजा कर म्हणे. तर्जनी म्हणतात या बोटाला, म्हणून या बोटाला पूजा करतात. हे 2 बोटं होतं पूजा करायची. लक्षात आलं? या बोटामध्ये फुल धरलं आणि असे हात वर केला की त्या 48 कोस हात वर केला देवाचा. आणि असं लिंगावर फुल ठेवलं आणि करंगळी ठेवली त्या लिंगावर. ते लिंग 48 कोस जमिनीमध्ये लावलं. आता जमिनीच्या खाली 3.5 हात गेल्यावर त्याचा पुरा गर्व निघून गेला.
आणि कोणीतरी अवतार वगैरे म्हणून जाऊन पाय धरला आणि काहीतरी खून ठेवा म्हणला इथं आता या लिंगाची खून ठेवली आणि मग पुन्हा मागणी घातला की दिवसभर तुम्ही जीवाच्या अवताराचं कार्य काही करा पण संध्याकाळी निद्रेला या ठिकाणी येत जा. म्हणून दत्तात्रय महाराज सकाळी बद्रिकाश्रमामध्ये ऋषी लोकांना पुराण सांगतात, काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचाळेश्वरला भोजन करतात, आत्मतीर्थाला हात धुतात आणि भाऊरगडाला निद्रा करतात. कोण मान्य केल्या या गोष्टी? सगळ्याच संप्रदायानं मान्य केले. तुम्हाला मी मागे सांगितलं राम विजय ग्रंथाच्या 13व्या अध्यायामध्ये अशी ओळी आली, अध्यापी सह्याद्री पर्वती देवाचे भार उतरती, अनंत ब्रह्मांडाच्या दैवता धावती, अवधूत मूर्ती पावयाती. असता जाता वाशरमणी देव सह्याद्रीशी येती परतुनी, तेव्हा देवाचे भार कर जोडूनी वाट पाहती अगोदर. डोळे काढून बघायचे. असता जाता वाशरमणी, सूर्याला वाशरमणी म्हणतात. असता जाता दिवस असताना जाताना देव सह्याद्रीला येतात. आणि तिथे येऊन त्या देवलीय ऋषीच्या निश्चयाचं फळ म्हणून, देवलीय ऋषीला दिलेला शब्द म्हणून कोण्या त्रेतायुगामध्ये आले ते देव, कोण्या त्रेतायुगामध्ये अजून देवाचा प्रवास सह्याद्रीमध्ये आहेच. अशा प्रकारच्या सप्तभेटी देवाला दिल्या काशीपासून सह्याद्रीपर्यंत. आणि त्या सह्याद्री पर्वतामध्ये आरळक राजाला भेट दिली देवाने. सप्त भेटी भेटता आरळक निवाला अंतरी, जय जय पर्वत सह्याद्री गिरी, गिरीवर शिखरी दत्त दिगंबर अखंड किरडा करी. 7वी भेट आहे इथली सह्याद्रीच्या आरळक राजाची. हे एवढा सिद्धांत का झाला? तर फक्त म्हणजे फक्त एका देवल्य ऋषीच्या निश्चयामुळे. त्याने निश्चय केला, त्याने निश्चय करून एवढा इतिहास घडविला, एवढा सिद्धांत घडविला. एवढं तुम्हाला करा म्हणून म्हणणार झाली कोणी? तुम्हाला म्हणाले की तुमचा स्वतःचा जीव नरकाला जाऊ द्यायचा नाही, कमीत कमी एवढा तरी निश्चय करा. तुमचा स्वतःचा जीव कमीत कमी अधोगतीला जाऊ द्यायचा नाही, एवढा तरी निश्चय आपण केला पाहिजे. आपल्या सगळं दुसऱ्याचा होईल की नाही त्याचाही निश्चय करू नका. कमीत कमी आपलाच घात आपल्या हाताला होणार नाही. आपली स्वतःची सोडवणूक करून घ्यायची, आपली स्वतःची सुटका करून घ्यायची, एवढा तरी कमीत कमी आपण निश्चय केला पाहिजे. असं म्हणून निश्चयाचं स्वरूप सांगायला आपल्याला. चला, निश्चय अनुसरणे धरिला कर कमळी प्रभू प्रगटला, निश्चय ध्रुव बाळे धरिला अरणपद पावला तो. त्यानुसार महिला निश्चयच होता तिचा. त्या प्रकारची वर्तणूक करणं, त्या प्रकारचा आचार करणं. आता सगळी कथा सांगायला गेलं तर कोणती बाजूला राहून जाते. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. अनुसयाबाईच्या दारामधली बारकी मुंगी सुद्धा उपवाशी आणि नाराज होऊन जातो. अनुसयाबाई एका दिवशी शांत लक्षणाला बघू लागली त्या मुंगीकडे आणि ते बारकी मुंगी त्या साखरेच्या खड्याला झोमू लागली. काय करतात तिला? ते खडा चावला. खडा मोठा आहे मुंगीपेक्षा. आता मुंगीच एवढी आहे तर मुंगीचा दात केवढा असेल? विचार करा. आपल्याला बुद्धी दिली ना देवा, डोक्याच्या माणसं होत्या. आपण एवढे मोठी माणसं आता आपल्याला वाळलेला हरभरा लोक चावणार. आता मुंगीच एवढी आहे तर ते मुंगीचा दात केवढा असेल? अनुसयाबाई विचार केली, प्रयत्न करायला येईल पण हिला साखर काही चावणार चालेल. म्हणून अनुसयाबाईनं प्रयोग केला. ते साखर वाटून बारीक केली, त्या साखरेचा चूर्ण केला
आणि ते साखर त्या मुंग्याला टाकली. त्या मुंग्याला बातमी लागली की आता साखर बारीक झाली, प्रत्येकाला खाता येते, म्हातारीला खाता येते, तरुणीला खाता येते. पोरसोरा आता त्या मुंग्यामध्ये सुद्धा पोरसोरा असतात, त्याला खाता येते. अशी बातमी लागली, भयंकर मुंग्या जमल्या. आणि त्या मुंग्याला अनुसया मायवली, माय दत्ता दिसला काय, दत्ता कधी येणार आहे तुम्हाला बातमी आहे काय? इतकं वेळ व्हावं लागतं. म्हणजे देव आला पाहिजे, देव भेटला पाहिजे, आणि जगाचा उद्धार झाला पाहिजे असा निश्चय होता त्या अनुसयाबाईचा. आणि त्या निश्चयाचं फळ म्हणून बद्रिकाश्रमामध्ये अनुसयाबाईच्या कर कमळावर, कर कमळावर, कर तळावर नाही, तळात तळ नसतात, कर कमळावर असे 6 प्रकारचे कमळ सांगले. पदकमळ, हृदय कमळ, हस्तकमळ, मुख कमळ, नेत्र कमळ आणि स्त्री कमळ. कर कमळावर अनुसया मायचा कर कमळावर अवधूत महाराज म्हणजे दत्तात्रय प्रभू प्रगट झाले. निर्गुणपणा देणे त्याचा काढून बाजूला ठेवला, आणि सगुण साकार होऊन अनुसयाबाईला रूप दाखवलं. नुसतं रूप दाखवलं नाही, 6 विचाराचा 14 अध्याय बघा. दत्त या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला दान झालो, दत्तक झालो तुम्हाला. आता तुम्ही सांगाल ते मी करतो, असं देवाचं वाक्य आहे. तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं. काय म्हणजे अनुसयाबाई? धर्माची स्थापना कर, जडमूळ जीवाचा उद्धार कर. बोध परशास्त्र जडमूळ जीवाला सांग, अनंत जीवाचा उद्धार कर. निश्चयाचं फळ ते ध्रुवबाण सांगितली ना, ध्रुवबाणाची व्याख्या. एका राजाचा मुलगा, त्या राजाला 2 बायका होत्या, आवर्ती एक आणि प्रवर्ती एक. प्रवर्तीला एक मुलगा होता आणि आवर्तीचा मुलगा होता. हे ज्येष्ठ होता, खरा हक्क याचा होता. पण प्रवर्ती जवळ बसून होती राजाच्या, आणि हे जाऊन रांगत त्या राजाच्या मांडीवर बसला. त्या प्रवर्तीने काय केली? या ध्रुवबाणाला हाताला धरून बाजूला केली आणि तिचा प्रवर्तीचा मुलगा मांडीवर बसला. ते ध्रुवबाळ जाऊन आपल्या आईपाशी रडला. त्याची आई सद्गुणी होती. काही नाशिवंताच्या मांडीवर बसल्याचं दूध बाळगाला झोपू म्हणली. कारण निश्चय मिळली तर देवाचा धावा आढळपा देते म्हणली त्याला तुला. त्यानं भगवंताचा धावा केला, त्या 5 वर्षाच्या लेकराला आढळपद प्राप्त झालं. 5 वर्षाचे लेकर सुधारले. 5 वर्षाचं लेकरू त्या काळामध्ये सुधारलं. आणि आता आपण 60, 65, 70, 75 झाल्या. आपण आता धोदराले आणि कदराले, काही धोदरले आणि काही कदरले. सुधारायचा मान नाही. चला हो नारदाचे दर्शनाचे धैला वाल्मिकान, फुटेल टोमक्याला पान, नाव झालं वाल्मिक ऋषी. वाल्या कोळी म्हणत होते त्याला, वाल्या कोळी असं नाव होतं त्याचं. जातीनं कोळी होता, अत्यंत क्रूर होता. त्याच्या हातामध्ये टोमक होतं. टोमक म्हणजे लाकूड, आडवं तिडवं काय ते लाकूड. माणूस कोणी आला त्याच्या हातावर अंगावर काही दिसलं, काही लाभ दिसला, मागून घ्यायचं नाही, आधी टोमक घालायचं. काही वाचलेले मेलेले मेले. नेम कसा होता त्याचा माहिती का तुम्हाला? वाचलेल्याचा नव्हता तिथं माप. जे मेले, एक माणूस मेला त्याच्या हाताने की एक खडा उचलायचा आणि रांगणामध्ये टाकायचा.
7 रांजण भरले होते कडे. वाचून गेले त्याचं माप नव्हतं. लोक मार खाऊन त्याला देऊन गेले करून जे मेले त्याचंच माप होतं. 7 रांजण भरत आल्यावर त्या वाटेनं नारद मुनी गेली. नारदापाशी काय होतं ते चिपळ्या वाजवायच्या आणि विना ब्रह्मविना नारायण नारायण म्हणून गेले. टोमक उचललं. संतांच्या वाणीमध्ये ताकद असते. टोमक घालण्याच्या आधी एकदा विचार कर म्हणाला. विचार कर म्हणून असा शब्द उच्चारले त्याने टोमक खाली दिलं. काय म्हणून उचललास म्हणला. धंदा म्हणला मला त्या या जगात फुकट कोण ऐकले नाही. नारद म्हणला हे सगळ्या गोष्टी तू करतोस. या करतोस त्या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे. त्याचा वाली कोण आहे. आता घर आहे म्हणा आपण बायको हात लेकर हात सुद्धा हात टाकू हात सगळ्यासाठी का म्हणला. नारद मुनी एवढं सांगले तू घरलाच आहे. सगळ्या चौकशी कर. तू करतोस त्या धंद्याचे हिस्से वाटते याचे वाटेकरी कोण. वाटा उचलावा लागेल ना. काही अभद्र गोष्टी आपण बोलू नये. पण वाटे घालतात बघा. वाटे घालतात ते माहिती तुम्हाला बोलायचं नाही आपल्याला ते. एखाद्या प्राण्याला कापतात त्याचा किलोचा अर्धा किलोचा पाव किलोचे असे वाटे घालतात. घालतात वाटे. मग ते पैसे देऊन वाटा उचलतात. वाटा उचलतात म्हणजे पाप द्यायला नाही ना. पैसे द्यायला काय ते आपण पैसे घ्यायला झाले का. त्याचे पैसे आपण घ्यायला वाटा पण उचली. फुकट दिलं तर वाटा त्याच्या हिशाला जाते. लक्षात ठेवा तुम्ही. आता असे वाटे घालून ठेवलेत. तुम्ही जर त्या समोरच्याकडून पैसे घेण्या गेल्या तर ते वाटा त्याच्या हिशाला जाते. त्याला पैसे दिले ना 50 रुपये 100 रुपये पुऱ्या वाटे तुमच्या हिशाला पडले जातात. नारद मुनी म्हणले बाबा जाऊन घराकडे विचार याचा हिस्सेकरी कोण आहे. जेव्हा घरला गेला जेव्हा चौकशी केला धानोरकर पहिल्यांदा त्याच्या बायकोने झिडकारलं त्याला. कोण करणं नाही म्हणजे तुला. आम्ही काय आंधळे हा काय भैरे हा काय पंगू हा आम्हाला काय हातपाय नाही. तुला हाऊस आहे म्हणजे माणसं मारून आणायची. पहिल्यांदा अर्धांगी बायकोने झिडकारलं. नंतर मुलाने झिडकारलं. नंतर सुनाईने झिडकारलं. नंतर नाताने झिडकारलं. कांटाळी उघडली. नारदाच्या साध्या सोप्या शब्दाचा बोध झाला आणि येऊन नारदाला श्री 58 दंडवत घातला. पुढे वाल्या पोळ्यानं. त्या दिवशी त्याने ते उद्योग सोडला आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळं निश्चय धरला की आता या पुढे असला वाईट धंदा आपल्याला करायचा नाही. निश्चय का आला त्याच्यापाशी. एवढा दृढ निश्चय का आला त्याच्यापाशी. तर त्याला एका साधूची भेट झाली. एका संताची भेट झाली. आणि साधू तो साधा नव्हता. संत कुळामधला श्रेष्ठ होय नारद मुनी. सत्याची वार्तालाप करत गेला त्या काळामध्ये नारद मुनी. खऱ्या खोट्याचा निवडा करीत गेला. अनुसयाबाईची सयाबाईची भेट सुद्धा नारदाला करून दिली. अनुसयाबाईची सावित्रीची लक्ष्मीची पार्वतीची भेट नारदाने करून दिली. अनुसयाबाईची ब्रह्मविष्णू महादेवाची गाठ नारदाने पाडून दिली. सत्य दाखवायचं होतं नारदाला. तुमच्या घरी परमार्थ कसा करता तुम्ही आणि अनुसयाबाईच्या घरी परमार्थ कसा चालतो. संत कुळामध्ये श्रेष्ठ होते नारद मुनी. त्या नारदाचा बोध झाला आणि वाल्मिक ऋषीचा वाल्मिक पोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे झाला तर त्या साधूच्या बोधाचा निश्चय धरला.
आवडे निश्चय बळे. या निश्चयाचं एवढं बळ आहे, एवढी ताकद आहे निश्चयाची. ज्या ज्या लोकांना हे निश्चय मनाशी गाठ बांधली, हृदयाशी धरलं जवळ, ते लोक उत्तम पदाला प्राप्त झाले. अशा प्रकारचं सांगायचं. चला, धर्माचा चौथा चरणान विश्वास दान पूर्ण. तयाचे सांगतो प्रमाण सावधाई श्रोते हो. आता धर्माचा चौथा चरण, धर्माचा चतुर्थ चरण, चौथं चरण म्हणजे काय होय? विश्वास. विश्वास फार सगळ्यात मोठा. म्हणून तुम्हाला आता पोती ऐकणाऱ्या माणसाला एक नम्र सूचना सांगावं लागेल. सूचना परंतु नम्रपणे. तुम्हाला कोणाला मदत करता येत असेल तर शब्द द्या. शब्द देताना परिपूर्ण विचार करून शब्द द्या. आणि शब्द दिल्याच्या नंतर त्या शब्दामध्ये बदल होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा शब्द देऊ नका. तुम्हाला गुरु आज्ञा पाळता येत असेल तर गुरु करा, अन्यथा गुरु करू नका. गुरु केल्याच्या नंतर गुरुची आज्ञा भंगता कामा नये. विश्वास आहे, गुरुचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून त्याने तुम्हाला पदरात घेतला. त्याचा विश्वास भंगायला जमणार. विश्वास भंगा चौथा चरण आहे. तुम्हाला मी सोपं करून सांगतो. आपण चैत्र मास उन्हाळ्यामध्ये वावरामध्ये कास्त करतो. एवढ्या उन्हामध्ये काम करतो आपण. पाऊस पडण्याच्या आधीच आपल्या घरी आपण खत बी बियाणं आणून ठेवतात. पेरणीचे इकणं, आमच्याकडे इकण म्हणतात, अवतर चुकणं, असे आपण सजवून ठेवतात. कशाच्या जीवावर? जगाच्या, मेघाच्या. विश्वास आहे की त्याने विश्वास कमी नाही का आपला कधी? सगळं जग कसं काम करायला त्याला बघते आधी 2 महिने 3 महिने. सगळ्या जगाचे डोळे तिकडे लागले की त्याला येऊन आपली प्रक्रिया करते. काम चालू आहे की नाही? अरे बाबा, निसर्ग तुमचा ऐकायला हे सिद्धांत आहे की नाही? डोळ्यात एकच सिद्धांत आहे की नाही? तुम्ही तर मातेच्या गर्भामध्ये एकदा इथून बाहेर काढण्यात देवा. या दुःखातून एकदा बाहेर काढ. एकदा इथून बाहेर मी पडलो की पुन्हा या ठिकाणी येणार नाही आणि इथं येण्याचं काम मी करणार नाही असा विश्वास दिला की नाही? बरं, एकदा बेमान झालं काय आपण? बेमानकी झाली. एकदा दोनदा तीनदा म्हणते. आपली भाषा काय? माणूस कवाई माफ करते बाबा, एकदा दोनदा तीनदा माफ करते म्हणते. किती वेळा झालं तुझं असं? आपल्या लोकशाहीमध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला मी सांगतो, चोराची जमानत किती वेळा होती? का? एकदा दोनदा तीनदा. भाऊ त्याची जामीन होईना. जन्म कारावास करतात. तुम्ही स्वतःला विचारा, स्वतःच्या हृदयाला विचारा. या सृष्टीमध्ये या देवाला दिलेला शब्द आपण किती वेळा विश्वास कमी द्या. साधूच्या मुखातून आहे का? साधूच्या मुखातून हे शब्द तुम्हाला पाठ करून टाकलो मी. बापूजी महाराज म्हणले, माझे अनंत जन्म झाले तुमचे चरण नाही देतील. बघलोच नाही म्हणजे देवाचे पाय कशा आले. जन्मा येऊ येऊ गेलो वाया, येऊ द्या दिनाची दया. इकडे बघू म्हणले अनंत जन्म गेले परंतु नाही झाल्या भेटी.
तिथे एक शब्द वापरलाय बंधुबाई, ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा. त्या शब्दाकडे पूर्ण लक्ष ठेवून, अनंत जन्म गेले परंतु नाही झाले भेटी. तिथं शब्द वापरलाय मधुमतीनं, आता कुणाला शरण मी जाऊ देवा तुमच्यासाठी. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आता तुझी भेट करून देणारा कोण होय हे तूच सांग, त्याला शरण जातो मी. आतापर्यंत मी शरण गेलो नाही काय? अनंत जन्मामध्ये मी अनेक लोकांना शरण गेलो, त्यालाच भेट झाली नाही, तर म्हणजे काय भेट करून देतो? स्पष्ट शब्द वापरला त्याला तिथं. तुम्ही ती विनंती काढून बघा, आता कुणाला शरण मी जाऊ देवा तुमच्यासाठी. आशा मनशा तृष्णा कल्पना वासना कोटी, माया चंडाळ मीने घातली गळ्याला मिठी. काही केल्याने सुटका होईना काय करू आता. दोन प्रश्न केले देवाकडे बघून या चरणामध्ये. काही केल्याने सुटका होईना काय करू आता. आता कोणाला शरण मी जाऊ देवा तुमच्यासाठी. काय केल्याने सुटका होते आता सांगणारा भेटावा लागतो. सुटका होण्याकरता काय करावं लागते ते तत्वमीमांसिक ज्ञान सांगणारा भेटलं तर सुटका होते. आपल्याला पोथीवर आता चालू आहे, पुढे आपल्या अंकुशचा कार्यक्रम चालू आहे. तर तुम्हाला मी नम्रपणाने सांगालो, सौम्य आवाजात सांगालो की तुम्हाला भेट व्हावं असं वाटत असेल तर काय करू आता. ज्याला सांगता येते त्याला विचारा आणि सांगलं तर ऐका. ज्याला सांगता येईल त्याला विचारू नका. त्याला काहीतरी चुकीचं सांगत, काहीतरी चुकीचं करायला हवी आणि अजून आनंद जन्म भेट होणार नाही. म्हणून आता कुणाला शरण जाऊ देवा तुमच्यासाठी हे आधी विचारा. आणि काय केल्याने सुटका होईना काय करू आता ते नंतर विचारा. तर काहीतरी ताळेबंद बसल. कसं तर बांधा गाड्या, आता तिकडे जायचं नाही. नसल तर म्हणलं चला आंबोलीला. करा असं करा तसं, मग असलं करण्यात आनंद येऊ का गेले. अजून किती घाला. आमच्याकडे म्हणतात थोडं झालं रडू आलं, लई झालं हसू आलं. आता चुकाच एवढ्या होऊन गेल्या ती चुका करायची सीमा शिल्लक राहिली नाही. आता हसू आलं. त्या गर्भाच्या यातनेचं दुःख सांगितलं काल बोलल्या पण त्याच्यावर. प्रसूत काळीचे दुःखदार म्हणून एका रोमशी सहस्रवींचा वाची वेदना झाला. दयाचे वाचन वर्णन करता नये म्हणे. एका माणसाच्या अंगावर जर 3.5 कोटी रोम असतील आणि एका रोमाला जर 1000 इंच चावत असतील तर त्याला इजाच करणं घालवकर सुन्न होऊन जाते शरीर. थोडं नुकसान झालं तर माणूस पश्चाताप करते. काहीच शिल्लक राहिलं नाही उभं येडं होऊन जाते. काही बोला असं येड्यावर इटक लावून माणसाकडे बघायचं. त्याला असं झालंय म्हणून मी सांगता येईल आणि तसं झालंय म्हणून मी सांगता येईल. सगळं व्हायचं तेवढं जायचं तेवढं व्हायचं तेवढं नुकसान होऊन गेलं. कशामुळं विश्वास गमिल्यामुळे. विश्वासम पददायकम. साधा प्रपंचामध्ये बघा तुम्ही, जवाची वस्तू तवा, ज्याची वस्तू त्याला, बोलल्याप्रमाणे तुम्ही नेऊन द्या. दुसऱ्या बाब माणूस वाटला तर ते वस्तू वापरतो वाटलं. स्वतः जावं लागलं तुम्हाला. नाव सांगलं तर पहिली नेली वापस केली नाही, दुसरी नेली वापस केली नाही, तिसरी नेली वापस केली नाही. चौथ्या बायला यायला स्वतः जाऊन पाया पडला तरी नाही ना, हात जोड करून देतो. मला जगू दे म्हणजे लेकर बाळ मला पोचू दे म्हणजे कार असेल आला बाबू म्हणते. आता तुम्हाला सांगू मी,
देवानच तुम्हाला हात जोडायची वेळ आली आता. चला. विश्वासे चाले पृथ्वी, विश्वासे तपे रवी, विश्वास आधारे सागर सर्वही, विश्वासी आधारी विश्वास. या विश्वासावरच हे पृथ्वी तरुण आहे. विश्वासानंच आकाश. वैज्ञानिकाचं म्हणणं आहे धानोरकर, आकाशाला इतभर जर घोळ पडली, सांड पडली, चंद्र सूर्य तारा नाही, पृथ्वी झाड वृक्ष पाषाण वाऱ्यानं फाटोळीनं पाण्यावरून त्या कसे उडून जाते. हे योजना आहे, हे नियोजन आहे. वरून आकाश स्थिर आहे आणि खालून पृथ्वी स्थिर आहे. कुठं नका करंगळी हल्ली होती की त्या पृथ्वीतली, कुठं त्या उस्मानाबाद दिल्या किनारीला बघितलं एकदम काही लय हल्लं नाही. एक केस सुद्धा हल्ला असेल, केस केस दुसक्याचा त्या पृथ्वीच्या. पृथ्वीच्या जर मनामध्ये आलं, त्या निसर्गाच्या जर मनात आलं, पृथ्वी जर याडा जाऊन जर एक बार झाली, अग्नी पाणी हवा माती सगळं एकच होऊन जाते. कशाच्या जेव्हा पेगाला या 5 तत्वाला स्थिर ठेवण्याची योजना त्या मालकाने केली, त्या अनंत ब्रह्मांडाच्या मालकाने केली. त्याच्या आज्ञेमध्ये हात, त्याच्या आज्ञेमध्ये हात, ते स्थिर हात. म्हणून ते आमच्याकडचे हल्लगेर दिगंबर महाराज म्हणले, पंचतत्व हे त्रिगुण कुठे झाले निर्माण, घ्यावे सद्गुरूशी विचारून, अनुभवावे खुण. हे कोणापासून निर्माण झाले, याचा कालमर्यादा किती आहे, आणि त्या याच्या कालमर्यादेमध्ये किती युग व्हावे. सोपं करून सांगू, इतके दिवस हे नीट हातल होतं. युगच्या युग जाईपर्यंत कायद्यात बसून नियमात बसून त्याचे काम चालू आहे. आपला आयुष्य किती आहे, इतकुसे एवढूचे थोडे दिवस आपल्याला नीट वागता येणार झालंय. म्हणजे आपला केवढा अपराध आहे बरं. थोडे दिवस पण चांगलं वागणं, उलट मी तुम्हाला नेहमी सांगतो, चांगलं वागणं ज्याला म्हणतात की नाही ते सोपं आहे. ज्याला आपण वाईट म्हणता, विश्वास गमवून लबाड वागणं आहे की नाही, लबाड वागण्याकरता शरीराला नाना प्रकारचे कष्ट करावे लागतात. एक गोष्ट लबाड बोललेली खरी करण्याकरता 100 कोटी लबाड बोलावं लागतात. आणि 100 कोटी लबाड बोलून मी ते गोष्ट शेवटी लबाड ते लबाडच होते. त्यापेक्षा एक खरी गोष्ट बोलून टाका, तुम्हाला दुसरी गोष्टच बोलावं लागेल. पण तर हे नाही तर न घे, हे खरं म्हणजे खरं, असं म्हणजे असं होतं. एकदा बोलून टाका, ठीक आहे, तुमच्या हाताला न कळत एखादी चूक झाली, सरळ सांगा तुम्ही, मी करू नाही म्हणून झाली का, चर्चा बंद होऊन जाते. चूक करायची, कोण म्हणते तू बघलास काय, तुला त्या फरण्यानं म्हणलंय काय, त्याचं प्रदर्शन तुला माहित नाही काय, गेलं किंवा वाढत होता दुकान. सगळे डॉक्युमेंट जेव्हा जमा केले तेव्हा चूक केलीच आहे. विश्वास असायला पाहिजे तर तो तुमचा विश्वास पळाले, पृथ्वी तुमचा विश्वास पळाले, साधू संत तुमचा विश्वास पळाले. भगवंताचं भजन ज्यानं नीट केलाय, भगवंताने त्याला वाया जाऊ दिलाय काय, त्याने विश्वास गमिलाय का. अरे बाबा, अनंत ब्रह्मांडाचा मालक तुमचा विश्वास सिद्धीला आलाय, आणि तुम्ही एक छोटूसा मानव, अल्पज्ञ, अल्पायुषी,
एका ठिकाणी मध्ये राजगोदामध्ये हरिहर ब्रह्मादिक आणि हे जयाचे आज्ञाधारक बंधुबाई आहे का आत्ता घेण्यात आली होईल. हरिहर ब्रह्मादिक आणि हे जयाचे आज्ञाधारक तू एक मानवी रंग कर भजनास तरी काय गेलं म्हणते. पटलं तर भजन कर नाही तर करू नको. भजना गेला तर काय गेलं म्हणजे. या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय या पृथ्वीचं जडण घडण करणारे त्याच्या आज्ञेत जातं. तू त्याचं भजन करण्या गेलास काय त्या नाराज होणार आहे का. तू एक मानवी रंग भजनास तरी काय गेलं म्हणजे. पुढची वय आहे का ब्रह्मा विष्णू आणि हरण याशी निर्मित आहे थोर आणि तो ओळखावा मुख्य ईश्वर नाना प्रयत्न करून यायला निर्माण करणारा हे तत्व ज्याच्या आज्ञेमध्ये येतं त्याने तुमचा विश्वास पाळाला. आपण विश्वास घेणं म्हणजे काय होय आपल्या घरात करून घेणं होय स्वतःचा. चला विश्वासात वसे देव विश्वासात सर्व वैभव वैराग्य भक्ती भाव सर्व विश्वासा ठाई रमती. ज्ञान असल भक्ती असल वैराग्य असल देव असल की नाना प्रकारचं भक्तीतलं असल की संसारातलं असल वैभव सुद्धा विश्वासामुळेच आपल्यापाशी थांबते. तुम्ही विचार करा बसल्या जागेवर जेवढ्या जेवढ्या लोकांचा संसारावर विश्वास आहे त्याचा संसार काय गगय भगय करतात. संसारावर विश्वास नाही 100 येण्याच्या आधी 150 खर्चितात. 100 कवा येतात की पण 150 खर्चून बसतात. त्याच्या संसाराचा वाढ वाटवला म्हटलं की गुजर तर आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहोत. आपल्याला त्याच्यामध्ये डॉक्टर रेट पदवी मिळालेली आहे. PhD केली आपण कोणत्या त्याच्यातल्या बंधुबाई राहिली म्हणून गुजर राहिला. नाही तर गाडी काढायला पुढे आवडतो मला निरंजन मध्ये भावामध्ये म्हणलं आता आपल्याला काही चिंता नाही म्हणलं. चिंता नाही म्हणलाय इथं म्हणालाय आमच्या गावाकडे सोने माझ्या माणसं शेतीत होत असं नाही. ते विश्वास आपल्यापाशी जर असत तसं संसारावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा संसार चांगला राहते. तसा ज्याचा परमार्थावर विश्वास आहे वाक्य आहे का ज्याचा परमार्थावर गुरुच्या वाक्यावर शास्त्रावर ज्याचा विश्वास आहे त्याचा परमार्थ वैभवानं चालते. इथं जर विश्वास नसल तर ते परमार्थाला वैभव कधी प्राप्त होईना. मग ते कर्कशाचा परमार्थ होय. दरवेशी आपेशी परदेशी माणसं राहतात की नाही ते कष्टी राहतात त्याला पुसावं लागणार. क्वालिटीच बघलं की मग हे दरवेशी होय हे परदेशी होय हे आपेशी होय का त्याचा कुठंच विश्वास नाही. कुठंतरी विश्वास ठेवावा तर वैभव प्राप्त होते. आता याच्यात लय बोलायची गरज नाही. तुम्ही या ग्रंथावर विश्वास ठेवा बघा तुमच्या भक्तीत काय वैभव प्राप्त होते. आपण एवढ्या संसारावर विश्वास ठेवल्या कसं कर्म आले त्या संसारामध्ये घवघवाट आले की नाही. ढोर वासर शेरड जागेवरले पुत्री बघून 2 पैसे घरातलं काय हो लेकरं बाळ बघून बघून कसं वाटायला कसं वाटायला की तेवढाच विश्वास तिथला काढा आणि इथं ठेवतो का बरं. काय अनंत ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या तळहातावर दिसतात की नाही. म्हणून विश्वासाला फार महत्व आहे बाबा. विश्वास हे धर्माचं चतुर्थ चरण आहे असं कोण सांगाले. अल्लमा प्रभू महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वर सिद्धाला आणि सिद्ध नामधारकाला म्हणजे आपल्याला ज्याचं 7 नामातलं पहिलं नाम
घेतलंय. हे सिद्ध परंपरेकडून नामधारकापर्यंत आलेलं नाम आहे. 18 अक्षर आलमा प्रभू सांगितलेलं नाम आहे. आणि ते कुठं आलं? नामधारकापर्यंत आलं. चला. शास्त्र पुराण मुखोदत्त सर्व जगा माझी मिळे पंडित. विश्वास नाही अंतर्गत तो सर्वस्वी नागवला. शास्त्र वाचित असत, अर्थही सांगत असत, पांडित्य पण करीत असत. पांडे आमच्याकडे आता मराठवाड्यामध्ये ब्राह्मणामध्ये पांडे, देशमुख, देसाई, कुलकर्णी आणि पांडे आमच्याकडे आता ब्राह्मणामध्ये. पांडे पंडित, सूत्र सांगणारे, त्या लोकांकडे अधिकार आहे. एवढं सांगत असल. कशासाठी सांगत असल? सरळ सरळ पोट भरण्यासाठी, दामोजीसाठी. असाच कोणी कीर्तन करीत असत, प्रवचन करीत असत, पोथी वाचित असत, अर्थ सांगत असत, महापूजा करत असत, तीर्थयात्रा करत असत, काहीही करत असत, व्रत उपवास करीत असत, पंडितपणा करीत असत, आणि त्याचा स्वतःचा मुळामध्ये त्या परमार्थाच्या क्षेत्रावर विश्वास नसत, तर तो सर्वस्वी नागवला. सर्वस्वी काय काय नागवला? सर्वस्वी नागवला म्हणजे कुठे नागवला? ना प्रपंच केला नाही, ना परमार्थ झाला नाही. जे काम केलं तिथे विश्वास नाही, आणि जे प्रपंच करायला पाहिजे होता ते केला नाही. झाला काय? आमच्याकडे म्हणतात मराठवाड्यात भूमिका फुकटा घरकानं घाट का. घाट म्हणजे पाण्याच्या ओढ्यावरला, घाटावरला ना घर का. असं जीवन आपलं होऊ द्यायचं नाही. दुसरी वय आहे का तुम्हाला? असा विचार देऊ सांगतो. समर्था दारीचे स्वान, दारी पैसे ठाण मांडून तस्कर येता दारा लागून केव्हा भूमकू लागेल. मला वय ऐकायचे असेल तर पोटी मोल्यावर नाही अशी बसायला विचार. तेच वय काढून टाकतो. स्वान म्हणजे कुत्र. कुत्रा होऊन जीवन जगा, पण कुठं? समर्थाच्या दारातलं. आणि असं बसा ठाण मांडून. तस्कर म्हणजे चोर. काम, क्रोध, दम, अहंकार, मद, मत्सराचे जेव्हा चोर उठतील तेव्हा तुम्ही भूमका सावध व्हा. मार्गाला जागा करा. हा स्वान. पण कुठंतरी ठिकाण धरून बसा. हे बी कुत्ताच होय. कुत्ता म्हणजे स्वानच होय. गोबी का कुत्ता. ना घर का ना घाट का. ठाण मांडून बसा. परमार्थाच्या ठिकाणी ठाण मांडता आलं पाहिजे, निश्चय करता आलं पाहिजे, विश्वास ठेवता आला पाहिजे, विचाराने बसता आलं पाहिजे, आणि सत्य शोधक वृत्तीने बसता आलं पाहिजे. मग कसं वाया जाते बघू. मग या जीवाचे सगळे लाड पुरवायचे पुढे त्या भगवंताला पडतात. यदुराजाला दत्तात्रय महाराज सारे विचारामध्ये बोलले, अशा भक्ताचा योगक्षम मनाच रोव लागतो. तुम्हाला मागे एकदा सांगतो तुम्ही, अशा अवस्थेला जर कोणता भक्त आला असत, या बोधावर आला असत, एवढ्या परमोच्च स्थितीला आला असत, आणि आघाता परिशयन करत असत, तर त्याचे पाऊल आम्ही म्हणून म्हणजे देव म्हणजे एवढी उच्च परमोच्च अवस्था आपल्याला अंगीकारता येते. पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये धर्माचे चारही पाय आपल्यापाशी बळकट लागतात. सत्य, विचार, निश्चय आणि विश्वास.
मी तुम्हाला चौथा पाय आता सांगितला. चला. आत्मनिधाने जाणान संतुष्ट होतो भगवान. गुरु कृपा होय पूर्ण विश्वास भक्तापैकी. आता अशा प्रकारचा विश्वास जर कोणी ठेवला असत, निधान सद्गुरु प्राप्त करून घेतला असत, तर त्या जीवावर निश्चित प्रकारची गुरुकृपा होते. ते जीव कृपेला पात्र होते आणि तो जीव आपल्या आत्मकल्याणाला साक्षात्काराला पोहोची होते असं म्हणून सांगायचं. पूर्ण विश्वास ठेवा स्वतःवर, म्हणजे सर्व जग तुझवर. विश्वास ठेवी तत्पर सत्यदान नामधारका. आधी परिपूर्ण विश्वास स्वतःवर ठेवा. पॉलिशीनं कोणालाही बोलता येते. स्वतःच ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून. हे लक्षण आधी बंद करा. लोक काय करायचे हे बघण्याच्या आधी मी काय करावं हे आधी नीट बघा. मराठवाड्यातली एक भाषा, मन जाणे पापा, माय जाणे लेकराच्या बापा. आपल्याला स्वतःला माहित आहे की कसा मी काय करतो, मी काय काय चुका केलो. आपल्याला मन साक्षी देते. 5 तत्व आकाश, पृथ्वी, उदक, वारा आणि तेज तुमच्या अवतीभोवती आहे. कोण बघायला मिळू नका तुम्ही. ते 5 तत्व तुमचे साक्ष देतात तुम्ही काय केले आणि काय नाही. 24 तास आपली फाईल चालू आहे. घटिका यंत्र ते मशीन बसवलेली आहे. या मशीन मध्ये तुमच्या 24 तासाचा पूर्ण रेकॉर्ड तयार होते. पुरी आयुष्याचे रेकॉर्ड तयार होते आणि त्याची फाईल तयार होते. तुमच्या नंबरची बटन दाबली की ती फाईल बाहेर पडते. मी केलो किंवा केलो नाही असं काहीच म्हणता येणार. तिथं तुमचं कोणीच ऐकून घेईना. पूर्ण रेकॉर्ड योग्य आहे. तिथं अधिक होऊन रेकॉर्ड येते आणि त्या रेकॉर्डची मोजमाप केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, कुठं पाठवायचं निर्णय होतो धर्मसभेमध्ये. आपली फाईल जर आपल्याला चांगली प्लस पॉइंट असा यावा वाटलं तुम्हाला, तर त्या घालवकर तुम्हाला गोष्टी करतात. ते काही फायली करत असताना काही जास्त मारायचं राहते. नाही, घरपट्टीची बाकी नाही, काही नाही म्हणून लिहायचं राहते. तर जेवढ्या अवगुणाच्या गोष्टी आता तेवढ्या जास्त मारता आल्या पाहिजे आणि जेवढ्या प्लस सद्गुणाच्या हातात तेवढ्या होयच्या ठिकाणी जास्त मारता आल्या पाहिजे. होय होय होय. निंदा केली काय नाही, चेष्टा केली काय नाही, कोणाला बुडविलं काय नाही, कोणाचं फुकट खालं काय, कोणाला टोचून बोललं काय, विनाकारण कोण बाई होती ती, कोण्या गावची होती ती, पण उघड टक लावून बघला तिच्याकडे. बघलास काय नाही म्हणाय जमणार. तिथं होय पडलंय. तिथं रेग मारली आडीत मध्ये. होय, 2 रेग आता, एक हिरवी शाही एक लाल शाही. जिथं जिथं लाल शाही पडली तिथं होय म्हणायचं आणि जिथं जिथं हिरवी शाही पडली तिथं नाही म्हणायचं. आता रेगा कोणत्या ज्यात पडल्या त्याची बेरीज करायची आणि हे ज्याला कळते त्याला शहाणपणा म्हणतात. शहाणपणा शिकायचा. व्हायचे आकडे कमी निघाव, न्यायचे आकडे जास्त निघाव तर बरं पडते. होय बा होय बा होय बा होय बा. तर कधीच न सांगलेली गोष्ट आज सांगालो. 28 प्रकारच्या नरकाच्या कुंड्या आता 28 नरक भोगिता लाज मला नाही म्हणलं. 28 प्रकारच्या नरकाच्या कुंड्या त्या कुंडामध्ये बोलतात. प्रत्येक प्राणी मात्राचे मूत्र भरून आणून त्या कुंडामध्ये टाकलेले असतात. तिथे नेऊन बुडवितात.
याला तोंडाला मिठी मारतील. हा हळूच याच्या कानापाशी ते लिचून आहे ते इंगळी नेऊन सोडतात. असा डंक मारला त्या इंगळीनं, सण केसांची आग झाली, माय म्हणून तोड वाजते त्या नरकाच्या कुंडात. हा करणार पुन्हा, करणार पुन्हा. एवढी जुलूम केल्यावर कधीतरी एक एक येऊनी कोटी कोटी फेरा नाथ महाराज लिहून येत भागवतात. आणि एकदा मिळतो वारा मनुष्याचा, तेव्हा माणसाचा जन्म मिळाल्यावर मी ते दुःख विसरते. हा आणि करायचं तेच करते. त्याला म्हणले बंधुबाई, हा का होते असं? बहुजन्माचे काम क्रोध एके ठाई संसारले, माय बाप साधू संत त्यांचा द्वेष मी केला, त्याने करून पाप प्रभू. मोक्ष न होय जीवाला विनंती गुरुराया. अनेक जन्माचे काम क्रोध पुन्हा या जन्माचा पाठला केला. म्हणून गुरुभक्तानं, गुरुमार्गातल्या माणसानं अशा विचारापासून सतत सावध राहण्याचा प्रयत्न करावा. काही अवघड नाही हो. आपल्याला चांगलं वातावरण दिसता गेलं की दोघं काय सगळं पाय पोटात घालून बसायचे. उग्ग जाऊन नको त्या भांगडीमध्ये भाग घेऊन आपल्या तोंडाच्या कन्याकडे बसायचं. आमच्याकडे नव्हता गाढवाचा बाजार, लाटाचा सुका. गाढवाच्या बाजारात गेली, का लाट लागली म्हणून तक्रार करता येईल. बाजारच गाढवाचा होय, बाजारच गाढवाचा होय, तर तिथे लाटाचा सुका राहणार. लोक म्हणतात तू एवढा शेणा वाजतो, ते गाढवाच्या बाजारात का आलास? गाढवाच्या बाजारात कोण जाते? गाढवाचे व्यापारी जातात. आपण गाढवाचे व्यापारी हो काय? का गेले गाढवाच्या बाजारात?